एकनाथ शिंदे यांचा आज धाराशिव दौरा आहे। युवा सेनेचे पदाधिकारी यावेळी नजरकैदेत आहेत। शिंदेंच्या धाराशिव दौऱ्याआधीच शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे। युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवलंय। युवा सेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पोलिसांच्या ताब्यात आहे। कोणतीही सूचना न देता पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप झालेला आहे। तर एकनाथ शिंदे आज धाराशिवमध्ये दौरा करतात। यावेळी युवा सेनेचे पदाधिकारी थेट नजरकैदेत आहेत, कारण शिंदेंच्या धाराशिव दौऱ्याआधीच शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे। युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनीच नजरकैदेत ठेवलंय। युवा सेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पोलिसांच्या ताब्यात आहे, त्यामुळे कोणतीही सूचना न देता पोलिसांनी ताब्यात घेतलंय असा आरोप केला गेलाय। एकनाथ शिंदे यांचा आज धाराशिव दौरा आणि याच वेळी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवलेला आहे। तर शिवसैनिकाला पोलिसांनी रोखलं। पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये त्यामुळे राडा झालाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज धाराशिव दौरा आहे। दौऱ्यापूर्वीच शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये राडा झालेला आहे। एअरपोर्टवरती विमानतळावर एकनाथ शिंदे यांना भेटायला आलेल्या शिवसैनिकाला पोलिसांनी गेटवरच रोखलं, त्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। आमदार आणि आमदाराचे पुत्र तसंच इतरांना पास मिळू शकतो, परंतु जिल्हा प्रमुखाला पास मिळू शकत नाही, ही नाराजी असल्याचं शिवसैनिकांनी बोलून दाखवलंय। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी रहीम शेख यांच्याकडून। रहीम, नेमकं काय घडलंय तिकडे? कस्तुरी, आज धाराशिव शहरामध्ये पुरस्कार वितरण सोहळा आहे आणि या सोहळ्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष शिंदे गटाचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे येणार आहेत। ते एअरपोर्टला येणार आणि त्यानंतर कार्यक्रमस्थळी जाणार असतात। पूर्वी त्यांना भेटायला शिवसैनिक आले होते, परंतु त्यांना गेटवरच पोलिसांनी अडवलं। त्याचं कारण असं की पासेस नाहीत। शिवसैनिकाचं असं म्हणणं होतं की इतरांना सोडलं जातं, परंतु आम्हाला का सोडलं जात नाही, यामुळे त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली। कस्तुरी, बरं, त्यानंतर त्यांना पास देण्यात आला का? एकनाथ शिंदे यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली गेली का? अजून पोहोचायचे आहेत एअरपोर्टला, अजून आलेलेच नाहीत। त्यापूर्वी त्यांना सोडलं नाही, परंतु आता काही वरिष्ठ शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यामुळे जिल्हा प्रमुख गणेश जगताप यांना एअरपोर्टमध्ये सोडण्यात आलेलं आहे। कस्तुरी, बरं, पोलिसांनी या संदर्भात काही माहिती दिली आहे? ज्या शिवसैनिकांमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली त्यानंतर पोलिसांनी काही ऍक्शन घेतली आहे का? गर्दी जी होती ती पोलिसांनी पांगवली, एवढीच ऍक्शन घेतली। बरं, कस्तुरी, एकनाथ शिंदे धाराशिव विमानतळावर पोहोचलेले आहेत आणि त्याचवेळी शिवसैनिक त्यांना भेटण्यासाठी गेले असता जिल्हा तिथले जे महत्त्वाचे नेते आहेत त्यांना अडवलं गेलं, त्यामुळेच आता पोलिसांनी त्यांना रोखलं, कारण त्यांच्याकडे पास नव्हता। मात्र त्यांनी नाराजी बोलून दाखवलेली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धाराशिवचा आजचा दौरा आहे आणि याच वेळी शिवसैनिकाला पोलिसांनी रोखलं, त्यामुळे पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये राडा झाला, बाचाबाचीची परिस्थिती निर्माण झाली। एकनाथ शिंदे धाराशिवचा दौरा करतात आणि यापूर्वीच शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये हा राडा झालाय। विमानतळावर एकनाथ शिंदे यांना भेटायला आलेल्या शिवसैनिकाला पोलिसांनी गेटवरच रोखलं, त्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली। आमदार आणि आमदारांचे पुत्र तसंच इतरांना पास मिळतो, पण जिल्हा प्रमुखाला पास मिळू शकत नाही अशी खंत त्यांनी बोलू नका। तुम्ही कशामुळे जाऊ देणार नाही? 2 मिनिट थांबा तुम्ही। एक मिनिट नाटक लावले काय नाही? एक मिनिट वाढत नव्हतं यांना म्हणलं तर इकडे या जरा। एक मिनिट साहेब, मला नाही, मी येऊ शकत नाही। तुम्हाला मला त्याला म्हणता का त्याच्यावर टाका, मी येऊ शकत नाही, जाऊ शकत नाही। शिवसेना तुम्ही कशामुळे जाऊ देणार नाही? 2 मिनिट थांबा। एक मिनिट